परीक्षित विचारतात गुरु महाराज, शिशुपाल दंतवक्र मारण्याकरता कृष्ण अवतार, रावण कुंभकर्ण मारण्याकरता राम अवतार, पण हिरण्यकश्यप मारण्याकरता नृसिंह अवतार, बाकीच्या दोघांना मारायचा एकच अवतार. तेव्हा परीक्षित विचारतात, देवा एवढे भारी होते का? तेव्हा हिरण्यक्ष म्हणजे काय आणि हिरण्यकश्यप म्हणजे काय? तो भागवतात असं वर्णन आहे की जे जन्माला आले हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप रोज बाळायचे. याचा अर्थ काय? हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप म्हणजे लोभी वृत्ती, संग्रही वृत्ती. हिरण्यकश्यप म्हणजे लोभी वृत्ती. माणसाला लोभ इतका असते, लोभ कोण्या थराला नाही ना काही सांगता येत नाही. खूप लोभ वाढते, खूप लोभ वाढत होते. सर्व भावे लोभ्या आवले धन, 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 भावे लोभ्या आवले धन, सर्व भावे लोभ्या आवले धन, भावे लोभ्या सर्व भावे लोभ्या आवले धन. एवढं धन आवडते ज्याला खूप धन आवडते का नाही, कुठं दान धर्म करत नाही, कुठं दान धर्म कधी केलं नाही, पण या सप्ताहात दान धर्म केलं नाही, कधी हनुमान जयंतीच्या साजरी करताना हनुमान जयंती तिथं दान धर्म केलं नाही, कुठेच दान धर्म केला नाही. नुसतं कमवायचं, कमाई करायची, जमा करून ठेवायचं, कमाई करायची, जमा करून ठेवायचं, कमाई करायची, जमा करून ठेवायची. कुठंच कोणाला पैसे दिले नाही मला, कोणा सप्त्याची पट्टी पाडली नाही, कोणा देवकार्यामध्ये सत्कार्यामध्ये कोणाला मदत केलं नाही, काय नाही. कापूस आला विकला का ठेवला, कापूस आला विकला की ठेवला, तुरी विकल्या आणल्या का ठेवल्या, सोयाबीन विकली का पैसे आणले का ठेवलं. हा बंडलच्या बंडल थप्पी लागली. खूपच एवढा लोभ खूप. पैसे कुठंच नाही, खूप जमा करायचा, कोणाच्याही कामी पडायचा नाही. खूप जमा केलं, अलमारी गच्च भरली, खूप जमा केलं ना, चिठ्ठी निघली. आणि जमा केल्याच्या नंतर त्याची चिठ्ठी निघली, दिंडी निघली दुसऱ्या दिवशी सकाळी. खूप धन जमा केलं आणि पुढचा जन्म काहीच्या राहिला माहित आहे? पुढचा जन्म त्याला भेटला काहीचा माहित आहे? ते कुठं हंडेर आहे ते, त्याच्यावर मग
पुढचा जन्म निघाला राय मग धनाचे रक्षण करत आहे का नाही? हे संघात घेऊन येते ना, संघात एक एक मागच्या जन्मात एक 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 गुण इथं संघात घेऊन येते. मागच्या जन्मात एखादी पाठ तुमच्या काळात नाही, आमच्याकडे सांगतो नाही. चांगला करत राहाव. एखादी एवढे टोपणे मारते, काही घडलं समज कदाचित, एवढे टोचून बोलते, एवढे टोचून बोलते का खूपच टोचून बोलते. असं बोलते की आता असं वाटतं का हे शब्द ऐकण्यापेक्षा मरून जाव, एवढं टोचून बोलते. समजून घ्यावं हे मागच्या जन्मात कावडा होता. टोचून बोलते म्हणजे एक एक घेऊन येत असते, सगळेजण एक एक घेऊन येते. प्रेमानं प्रेम वाढवायचं आहे. शब्द हे शस्त्र आहे, शब्द हेच मंत्र आहे. शब्दानंच माणूस जवळ येतो, शब्दानंच माणूस दूर जातो. कबीरदास महाराज म्हणतात एका दोह्यामध्ये, एक शब्द ऐसा बोलिए शब्द के हाथ ना पा, एक शब्द ऐसा बोलिए शब्द के हाथ ना पा, एक शब्द दुआ करे दो जा करेगा कबीरा, दो जा करेगा, दो जा करेगा कबीरा, दो जा करेगा. शब्द ऐसा बोले ना शब्द के हाथ न पाव. बोलताना विचार करून बोला. आपण कोणासोबत बोलत आहोत. प्रेमानं प्रेम वाढवायचं आहे, प्रेमानं प्रेम वाढवायचं आहे. आपल्यापासून माणूस दूर गेला नाही पाहिजे, जवळ असावा, जवळ असावा. म्हणून शब्द असा वापरा की असं गोड मधुर वापरा की जेणेकरून आपलंसं झालं पाहिजे. एक शब्द ऐसा बोलिए ना शब्द के हाथ न पाओ, एक शब्द दुआ करे दूजा करे घाव. कदाचित बोलता बोलता जर शब्द असा निघून जाते त्याच्यावर घाव बसवला जाते. एखादी आपण एक कानात पट्टी जर मारून दिली तर तो भुलून जाईल, पण शब्दाचा घाव असा होते की मात्र विसरत नाही. म्हणून बोलताना चांगलं बोलावं. लोभ इतका वाढत जाते, इतका वाढत जाते. लोभ कोण्या थराला नेईन ना काही सांगता येत नाही. दृष्टांतानं जर सांगायचं जर झालं तर हिरण्यकशिपू म्हणजे लोभी वृत्ती. हिरण्यकशिपू म्हणजे लोभी वृत्ती आणि हिरण्याक्ष म्हणजे संग्रही वृत्ती. लोभ वाढत जायचा. श्रीमंत शाहूकार होता, त्याच्याकडे सगळं लाऊडस्पीकर भेटायचं, सगळं भेटायचं. कसं? भाड्यानं. गंज भेटायचे, शामेना भेटायचा, जग भेटायचा, पूर्ण भाड्यानं भेटायचं. कारण लोक कोण्या थराला नेणं हे काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. आणि सगळ्या गावाला माहित होतं, पण याचा दिवस कसा होता? फक्त 4 घंट्याचा होता. याचा दिवस 4 घंट्याचा.
आणि एक जण गेला, तो हरिपाठ करणार होता, ज्ञानेश्वरी वाचत